सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नालेसफाईच्या कामावरून मोठा गदारोळ झाला। प्रशासकीय कालावधीत नगर अभियंता कार्यालयामार्फत झालेल्या नालेसफाईच्या कामात मक्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं 1 ते 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला। बाजारभावापेक्षा जास्त दराने निविदा काढून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचाही त्यांनी आरोप केला। यावर नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी निविदा तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेने काढण्यात आल्याचा खुलासा केला। दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले। नालेसफाईमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो पुराव्यानिशी कागदपत्रानिशी मी मान्य आयुक्त सादर केला होता। त्या विषयाला सभागृहात वाचा फोडली आणि मान्य आयुक्तांनी देखील सभागृहात कबूल केलं की त्या मक्तेदाराचं बिल अदा करताना काही रक्कम एक्सेस गेली आहे, ती चूक झाली आणि माननीय महापौरांनी यावर रोलिंग दिलं आहे की चौकशी करून दोषी जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनं 10 महिन्याच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। सोलापूरच्या बार्शीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। 10 महिन्याच्या चिमुरडीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून आईनंच ठार मारलाय आणि यानंतर आईनं 6 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला। मात्र लेकीनं आईला गयावया केल्यानं तिला आईनं सोडून दिलंय। धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली, मला अटक करा अशी कबुली पोलिसांसमोर दिली। या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।